यानंतर अतिशय संतापजनक बातमी आहे, ते सांगलीमधून एक संतापजनक घटना समोर आलेली आहे। मेडिकलच्या 3ऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवरती तिच्याच मित्रांनी सामूहिक बलात्कार केलेला आहे। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करत काही तासातच या तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे। तिघांना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बघूया। विनय विश्वेश पाटील, सर्वज्ञ संतोष गायकवाड, तन्मय सुकुमार पेडणेकर हेच ते नराधम ज्यांनी आपल्या जिवलग मैत्रिणीचा विश्वासघात केलाय, तसंच तिच्यावरती सामूहिक अत्याचार केलाय। 18 मे रोजी मन सुन्न करणारी ती घटना सांगली शहरात घडली आहे। पीडित विद्यार्थिनी आणि आरोपी एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहेत। त्यांची चांगली मैत्री होती। घटनेच्या रात्री पीडित विद्यार्थिनी या तिघांसोबत चित्रपट पाहण्यासाठी जाणार होती, पण चित्रपटाला जाण्याऐवजी आरोपींनी तिच्या कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळलं। त्यानंतर आरोपी तिला आपल्या फ्लॅटवरती घेऊन गेले। तिकडे बेशुद्ध अवस्थेत या तिन्ही नराधमांनी तिच्यावरती सामूहिक बलात्कार केला। काही वेळानं पीडित विद्यार्थिनी शुद्धीत आल्यावर तिने आरोपींना जाब विचारला, तेव्हा त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली। पीडित विद्यार्थिनी आपल्या रूमवरती परतल्यानंतर आपल्या आई-वडिलांना याबाबत सांगितलं। त्यानंतर पीडितेच्या पालकांनी तात्काळ सांगलीच्या विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल होताच आरोपी विनय पाटील, सर्वज्ञ गायकवाड, तन्मय पेडणेकरला अटक केली। विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याबाबतची घटना उघडकीस आलेली आहे। सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये 3 आरोपी असल्याचे नमूद आहे। त्या अनुषंगाने तात्काळ त्या 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अटक केल्यानंतर सदर आरोपींपैकी 2 आरोपी हे तिचे वर्गमित्र असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने 6 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे। या घटनेनंतर पीडित तरुणी मानसिक धक्क्यात आहे। आपल्याच मित्रांनी केलेल्या या भयंकर प्रकारावरती तिला अजून सुद्धा विश्वास बसत नाहीये। या घटनेमुळे कॉलेज तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सांगली।